आज बनवायची होती पालक डाळ. तुम्ही ह्याला पालक डाळ किंवा पालकचा गरगटासुद्धा म्हणू शकता. बनवायला अगदी सोपं आहे आणि खूप कमी साहित्यापासून बनणार आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा कशी झाली आहे. तर नमस्कार मंडळी, मी आहे रोहिणी आणि फूडी रोहिणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर इथे पालकची भाजी निवडून घेतलेली आहे आणि ती स्वच्छ धुवून कट करून घेणार आहे. तसेच कुकरच्या डब्यामध्ये अर्धी वाटी तूर डाळ घेतलेली आहे, तसेच अर्धी वाटी मसूर डाळ घेतलेली आहे. हे सुद्धा स्वच्छ धुवून घेतलेले आहे. यानंतर जी पालकची भाजी चिरलेली आहे ती यामध्ये टाकणार आहे. तसेच कुकरच्या दुसऱ्या डब्यामध्ये आपल्याला थोडीशी हरभरा डाळ घ्यायची आहे आणि शेंगदाणेसुद्धा घ्यायचे आहेत. हे सुद्धा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि हे दोन्ही डबे आपल्याला कुकरला लावून द्यायचे आहेत. कुकरला लावल्यानंतर साधारणतः ह्याच्या 7 ते 8 शिट्ट्या झाल्या पाहिजे. यानंतर तुम्ही बघू शकता खूप छान अशी डाळ शिजली गेलेली आहे, अगदी मऊसूत. आणि जे आपण दुसऱ्या डब्यामध्ये हरभरा डाळ आणि शेंगदाणे लावले होते ते सुद्धा खूप छान शिजले गेलेले आहेत. यानंतर वाटण्यासाठी आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर याचं वाटण करून घेणार आहे उकळीमध्ये. आणि हे वाटणसुद्धा आपलं तयार आहे. यानंतर गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये 2 चम्मच तेल ओतलेलं आहे. तेल हलकंसं गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे. मोहरी छान अशी फुलली गेली की जिरेसुद्धा टाकलेले आहेत. यानंतर जे बनवलेलं वाटण आहे ते त्यामध्ये ॲड केलेलं आहे. हे छान असं तेलामध्ये 2 मिनिटभर परतून घेऊया. यानंतर 4 ते 5 कढीपत्त्याची पानंसुद्धा टाकलेली आहेत. यानंतर यामध्ये आपल्याला हळदी पावडर टाकायचं आहे, तसेच धना पावडरसुद्धा टाकायची आहे. यामध्ये हिरवी मिरची टाकलेली आहे म्हणून मी लाल तिखट टाकलेलं नाही आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही टाकू शकता. तर हे व्यवस्थित असं मिक्स झालं की त्यामध्ये आपल्याला डाळ टाकायची आहे. डाळसुद्धा छान अशी एकजीव करून घ्यायची आहे. यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. नंतर आपण जे शेंगदाणे आणि हरभरा डाळ शिजवलेली आहे ते टाकून घेऊया. छान असं मिक्स करून घेऊया. डाळीला उकळी फुटायला लागली की त्यामध्ये आपण कोथिंबीर ॲड करूया. आणि एक लो फ्लेमवरती आपल्याला 7 ते 8 मिनिट परत एकदा शिजवून घ्यायचं आहे. डाळीला तुम्ही बघू शकता खूप छान सुद्धा कलर आलेला आहे. तर ही पालक डाळ आपली तयार झालेली आहे. तुम्हाला कशी वाटते रेसिपी मला नक्की कमेंट्स करून सांगा. यानंतर सर्वात शेवटी आपल्याला बटर टाकायचं आहे. माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी मला फॉलो नक्की करा. धन्यवाद.